संबंध महाराष्ट्राला नव्हे भारताला हळवून टाकणारी गोष्ट आपल्या बरड गावचे सुपुत्र असणारे विकास गावडे अगदी ऐन तरुणपणात दक्षिण आफ्रिका इथे शांतता मोहीम चालली होती. त्या सैन्याला मदत करण्यासाठी हे सैन्य गेलं होतं. त्यांना तिथं वीरगती प्राप्त झाली. ते जर दृश्य घरी आल्यानंतर जर पाहिलं तर नाना पाटील चौकामध्ये जर त्यांची गाडी आली तर चौकातली माती सुद्धा हळहळली होती. अमर रहे वीर जवान अमर रहे या घोषणा चालल्या होत्या. पण त्या घोषणा ऐकासाठी तो जवान नव्हता. ती अंत्ययात्रा घरी पोचली. घरी पोचल्यानंतर सबंध गावात आक्रोश झाला. निशब्द शांतता. चुलीलाही वाटत नव्हतं की आपला जाळ आपण प्रज्वलित करावा, कारण तिथं एक दगदगी ज्वाला प्रगट होणार होती त्या विकास गावडेची. काय वाटलं असेल त्या आईला. याच्या पुढं काय दुसरी घटना घडली ती सातारमध्ये. आपल्या बायकोच्या किंवा पत्नीची डिलिव्हरी करत असताना तिची डिलिव्हरी करण्यासाठी लक्ष द्यायला कोण नाही म्हणून तो जवान सुट्टी काढून कुठं आला, सातारला आला. आणि सातारला आलाच असताना शिजर झालं म्हणून तो लगबगीन हॉस्पिटलला चालत असताना चौकामध्ये त्याला एका टेम्पोनं उडवलं. एकीकडे एका नवजात बाळानं जन्म घेतलाय. काय अंतकरणाला हळहळ झाली असेल. अख्खा सातारा हळहळला होता. निशब्द शांतता होती. त्या ठिकाणी जो अंत्ययात्रेचा विधीचा कार्यक्रम होता तिथं बघितलं तर 3 व्यक्ती मेल्याचं दुःख तिथं जाणवत होतं. एक त्या जवानानं तर जीव सोडलाच होता, देह ठेवलाच होता, पण दुसरा देह जिवंत असूनही त्या ॲम्ब्युलन्स मध्ये स्ट्रेचरवर आलता ती ओली बाळ 3 होती. आणि तिसरा देह जो होता, तिसरा जीव जो होता त्या लेकीचा होता. तिला चालताही येत नव्हतं, बोलता येत नाही. तीही एका स्त्रीच्या हातात आलती होती. काय अंतकरणाला हळ झाली. यात काय नवल. ही गोष्ट अंतकरणाला एवढी हळहळली हेच नाही दुःख मिटतात त्यापर्यंत तिसरं दुःख घडलं कोरेगाव मध्ये. अवघ्या 20 ते 21 वर्षाच्या तरुणाला आपला देह त्यागावा लागला. ऐन तरुणीत या देशासाठी आपलं बलिदान दिलं. याचं नवल त्या आई वडिलांना तर वाटतच होतं, पण दुःखाचा एक टाह त्यांच्या अंतकरणात होता. आपलं ऐन तरुणातलं वयातलं पोरग देशासाठी मुकलं. हरली नाही आमच्या सातारची माती, भेली नाही आमच्या सातारची माती. ऐका ऐका, या 3 घटना घडल्या 3 दिवसात आणि 4थ्या दिवशी निकाल लागला कोल्हापूर ARचा. आणि त्यात एका जवानाच्या बदल्यात आमच्या सातारा जिल्ह्याने 100 जवान दिले. ही माती वीरांची आहे, ही माती शूरांची आहे. ही माती तिथं झुकणाऱ्या नरधमांची नाही, तर नराधमांना धडा शिकवणारी ही माझी सातारची माती आहे. वाटत असेल त्या जवानांना की आपण यावं, आपणही सणाला यावं घरी, आपणही आपल्या घराच्या बरोबर सण साजरा करावा. यात काय नवल. त्यांना एकच ठाणलं, सण जर असेल तर आमच्या देशाची सेवा. त्या सेवेचं आपण रक्षण करलं. आपण इथं सुखानं संध्याकाळी गारट्यात चादर ओढून झोपू शकतो. त्याला एकच कारण आहे, कारण तो फौजी सीमेवरती शस्त्राची चादर घेऊन उभा असतो. किती वाईट वाटत असेल. आठवा ते कारगिलचं युद्ध. त्या काळात आम्ही नव्हतो, पण त्या काळात रेडिओवरती सांगत होतं युद्धात एवढे जवान गेले, युद्धात तेवढे जवान गेले. काय हळहळ वाटत असेल. आणि आम्हाला स्वाभिमान अभिमान आहे, कारण की आम्ही महाराष्ट्राचे असूनही सातारा जिल्ह्याचे आहोत. कारण की ह्या जिल्ह्यातून 3 जवानाच्या बदलीत आम्ही 300 जवान दिले. का वाटत नसेल त्या आई बापांना आपला पोरगा घरी ठेवावा, असून दे मुठभर करेल तेवढ्याच आपण समाधान मानू. नाही, त्यांना वाटतं जगापेक्षा वेगळं करावं, म्हणून आपल्या जिल्ह्यातून एवढे जवान देशाच्या सीमेवरती जातात. संतांच्या 3 शिरे 6 तया माझे दंडवत. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला भंग जगदवंदनीय जगद्गुरु कैवल्याचे मूर्तिमंत पुतळे संत श्रेष्ठ
ज्यांना संप्रदायाचं कळस होण्याचं महत्भाग्य लागलं असं तुकोबरायांचा अवघ्या 4 चरणांचा. माणसानं जन्माला येत असताना काय करावं ना आल्यानंतर कसं वागावं, वागल्यानंतर काय करत असताना, नशिबाची जोरी जोडत असताना आणि ह्या मृत्यू लोकातून परत जात असताना कसं जावं, हे तुकाराम महाराज अभंगातून सांगतात. इथं बसलेली सगळीच मंडळी ज्ञानी आहेत. इथं इकडं साईडला ज्यांच्या कपाळाला कुंकू आहे ते ज्ञानी आहेत, ज्यांच्या कपाळाला कुंकू नाही ते काय आहेत, अज्ञानी आहेत का? बरं, ठीक आहे. सगळ्यांना माहित आहे. गेल्या वर्षी याच ठिकाणी याच तिथीला, या दिवशी नाही, याच तिथीला इको कमी करायचा, वरचा आवाज थोडा कमी करायचा. विठाला देवमान्य, संतमान्य, वैराग्यमान्य, ज्यांना अनंत जन्माचा फेरा घेतल्यानंतर माणसाला मनुष्य देहाचा वारा लागतो आणि त्या देहामध्ये जन्म घेतल्यानंतर त्या मातेनं जगावं किती? आमच्यासारखं 20 वर्ष का तुमच्यासारखं 60 वर्ष? 100ला म्हणजे हॅट्रिकला गाठावं म्हणजे मनुष्य देहाची पूर्णत्वी कवा असती? 100च्या आसपास जाईल तवा. 30शीत 20शीत 50शीत गेलेले सगळे काळानं घातलेला म्हणजे वेळेच्या आधी गेलेले असतात. त्यासाठी पुनरपी जननम, पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं. मग पुन्हा पुन्हा जन्माला येऊ नये म्हणून काय करावं? महाराज सांगतात, आपला तो एक देव करुणी घ्यावा, तेने बिने जीवा सुख नव्हे. या संसारात आल्यानंतर माणसानं, मनुष्यानं दिवसाला वाराला देव न बदलता, वेळेनुसार देव न बदलता फक्त एकाच देवाला आपलं करा. कोण म्हणतंय? तुकाराम महाराज म्हणतात, आपला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. सुख म्हणजे काय हो नक्की? हे तुम्हालाही कळलं नाही, मलाही कळलं नाही. आजच्या कीर्तनात सुख म्हणजे काय तुम्हाला सांगून जाईल. महाराज म्हणतात, त्याशिवाय जीवाला सुख नाही. एरती माईके दुःखाची जननी, नाही अदियंती अवसानी. जगात या जन्माला येत असतानाही दुःख आहे आणि जातानाही दुःख आहे. नव्हे नव्हे तर हा संसार सगळा दुःखाचाच मांडोरा आहे. दुःखाशिवाय काही नाही. सुख हे तिळा मात्र येतं आणि दुःख केवढं असतंय? पर्वत एवढं असतंय. पण तरीही आपण कशाच्या मागं पळतो? सुखाच्या मागं. मिळलं का? नाही. का मिळलं नाही? कारण आपण कधी समाधान शोधण्याचा प्रयत्नच केला नाही. बरोबर आहे. ही जननी दुःखाची आहे. एरती माईके दुःखाची जनती, नाही अदियंती अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. तुम्हाला अविनाशच जर करायचा असेल तर कशाचा करा? महाराज कीर्तन सांगाय तुम्हाला आणले. आम्हाला जर कळत असतं तर आम्ही पण अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. ऐका, तुम्हाला पिस म्हणजे काय हो? वेड. पिस म्हणजे काय हो? छंद. पिस म्हणजे काय हो? प्रेम. कुणाचं करा? देवाचं करा. आयुष्यात आपण जन्माला आलो, महाराज मान्य आहे, सगळं मान्य आहे, पण माझ्या बायकोवर इतकं प्रेम आहे की विचारच करू शकत नाही. पण अंती जात असताना ती बायको तुमच्या बरोबर येईल याची शक्यता आहे का हो? ऐका, यात काय नवल? ज्या देवानं राधेवरती प्रेम केलं ते तरी तिला प्रेम मिळालं का हो? ते देव होते, देवाला मिळलं नाही. मग तुमचं आमचं प्रेम शेवटपर्यंत येईल यात काय गण नाही का हो? नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, लावी मना पिसे गोविंदा. आणि वेड लावलं देवाचं तर काय वरेल? तुका म्हणे एका मरणची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे विठ्ठल. हा अभंगाचा सरळ सरळ भावात. असाच अभंगाचा सरळ अर्थ असला मीही म्हणत नाही, पण पुढं बसलेल्या ज्ञानप्राप्त माणसानुसार तो जो नारदाच्या गादीवरती डोक्यात येणारा जो बुद्ध्यांक आहे त्यानुसार जी कल्पना होते त्यानुसार मांडलेली असते. महाराज सांगतात, आयुष्यात जन्माला आलो, सगळं झालं, मान्य झालं. आजीही गेल्या. आजीच्या शेवटचा सोहळ्यासाठी या ठिकाणी कार्यक्रम ठेवला. कार्यक्रम ठेवत असताना महाराजांचं या ठिकाणी कीर्तन ठेवलं. कीर्तनाची वेळ किती आहे? 10 ते 12. पण बुवा लेट आला. कारण भोपाळ्याच्या मागे एक जाधववाडी म्हणून गाव आहे आणि जाधववाडीच्या इथं फॉरेस्ट आहे मागं. आणि इथून लयलं तर या भिंतीत का अंतर असेल, टायलीचं चाकच निघून गेलं. आणि वेळ बघून आम्ही त्या टायलीला काय करणार होतो? ओव्हरटेक करू. कीर्तनही राहिलं असतं आणि बुवा पोस्टमार्टमला कुठे नेला असता.
सांगण्याचं तात्पर्य हे नाही की माझी गाडी तिथं वाचली, मी वाचलो. यात सांगण्याचं एकच तात्पर्य आहे, मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात. जर तुम्ही त्याच्या नुसतं जवळ जाण्यासाठी एक पाऊल टाकलं तर तो देव तुमच्या जवळ येण्यासाठी किती पावलं टाकल? ओ माझ्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी, किती टाकल? 2 टाकल का नाही? मग आपण कधी वेळ केला का हो? नाही केला. आणि आपण आवडीनं प्रपंच केला आणि परमार्थ कसा करतो? सप्ताह आहे म्हणून मीटिंगला जातो का जायचं म्हणून मीटिंगला जातो, का सप्त्यात घोळ घालायचं म्हणून मीटिंगला जातो? ज्याला काय कळत नाही तोच जास्त वाटावाटा करतो, आणि ज्याच्या गळ्यात माळ नसती त्याच्या सगळं हातात मुकादणकी असते. खरं आहे का नाही? कारण हे कलियुग आहे. ह्या कलियुगात खोट्याची वाहवा आहे आणि खऱ्याला काय आहे? मरण. ऐका ना, आयुष्यात जगत असताना जो आयुष्याला जगण्यासाठी लागणारा भाजीपाला आहे तो कुठं विकायला आहे? बोला ना, रस्त्यावर विकायला. आणि जे पायात घालायचं पायता नाही ती कशात विकायला आहे? शोरूमला आहे. मग गरज चपलीची का भाजीपाल्याची? पण तो कुठे विकायला? कवडी मोल दामाने विकला जातो तो भाजीपाला, आणि जी लावली त्याच किमतीला घेतल्या जातं ती काय? पायतान आहे. बरोबर आहे ना? चप्पल आहे, बूट आहे, शूज आहे. पण सांगा, शूज तुमच्या शेवटच्या वेळी उपयोगी येईल का? हो किंवा नाही? याही पुढे जाऊन सांगतो. जर तुम्ही या ठिकाणी रस्त्यानं, तरडपच्या रस्त्यानं बाहेर निघला आणि आपल्याला शेतात जायचंय, शेतात जात असताना जर तुम्ही काय शेतात जात असताना जर तुम्हाला तुमच्या पुढे जर चिखल दिसला तर तुम्ही काय करचाल? 1, चिखलातून जाचाल. 2, चिखलाच्या कडेनं जाचाल. 3, पर्यायच नाही म्हणून चप्पल हातात घेऊन चिखलातून जाताल. बोलत राहा. मी येडा आहे का? दिसतंय का मी काय म्हणतोय ते? कळतंय का? तुम्हाला 3 पर्याय दिलं. चिखल वाचवून जाचाल, बरोबर आहे का नाही? का चिखलातून जाचाल, का पर्याय नाही म्हणून चिखलातून हातात चप्पल काढून जाचाल? महाराज आम्ही हातात चप्पल घेऊन जाऊ. बर, चप्पल तुमच्यासाठी आहे का तुम्ही चप्पलीसाठी आहात? चप्पल कोणासाठी? मग हातात कोण काढून घेतं? गरज चपलीला तुमची का तुम्हाला चपलीची? कुणाला आहे? ते चपलीला तुमची गरज आहे, बरोबर आहे ना? चप्पल पायात घालता का चपलीत पाय घालता? प्रश्न आहे, कलियुगातला प्रश्न आहे. चप्पल पायात घालता का पायात चप्पल घालता? चपलीत पाय घालतो. पण आपण काय म्हणतो? म्हणजे हे कलियुग कसं चाललंय? उलट आहे. सांगायचं एकच आहे, नाही कुणाचे कुणी, नाही कोणाचे इको द्या इको. नाही कोणाचे कुणी, नाही कोणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी, तुझे नव्हे रे कोणी. अंती जाशील एकला प्राण्या, माझे माझे म्हणूनी. अंती जाशील एकल्याच प्राण्या, माझे माझे म्हणूनी. इको द्या ना इको. अंती जाशील एकलाच प्राण्या, माझे माझे म्हणूनी. अंती जाशील एकलाच प्राण्या, माझे माझे म्हणून. हे नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे
कोणी नाही कुणाची कोणी तुझे नव्हे रे कोणी अंती जाशील एकलाच प्राण्या. अहो महाराज, मी आमच्या पोरासाठी लय करून ठेवलंय. माझा पोरगा माझी शेवट एवढी मोठी यात्रा काढल. ऐका, मी माझ्या मुलासाठी 5 कोटीचा बंगला बांधून ठेवलाय. किती? बरं ऐका, 5 कोटीचा बंगला बांधलाय. म्हाताऱ्याला बंगल्यात जाळतील का हो? लय लांबचं जाऊन द्या. 3 लाखाचं टॉयलेट बाथरूम जरी बांधलं तरी म्हाताऱ्याला शेवटची आंघोळ बाथरूम मध्ये असेल का हो? नाही. कुठं आहे? आणि वर्ण म्हणतात उशीर झालाय उरका. कुठं न्या? लवकर न्या. म्हणजे ऐका गड्यांनो, मला एवढंच सांगायचंय की एक प्रेत यात्रा चाललेली असती आणि वर नारायणाची आणि लक्ष्मीची चर्चा चालली असते. आता नवरा बायकोची चर्चा चालत असताना, देवांची देवीची चर्चा चालत असताना त्यांना सांगितलं, अगं ऐक ना, या पृथ्वी तलावर मला लय किंमत आहे, या मृत्यू लोकांवर मला लय किंमत आहे. ती म्हणली, अहो ग बसा, तुम्हाला काय कळत नाही वय? बर खरंय ना लाडक्या बहिणींना? चुकून गावात भांडणं लागून द्या, ह्याची कोंबडी त्याच्या दारात जाऊन द्या आणि भांडणं लागून द्या. आणि तो बिचारा असणारा जो पती त्यानं सांगावं, अहो जाऊन द्या, विषय सोडा, लय वाढवून काय करायचंय. बायको काय म्हणती, सर्राव माग, तुम्हाला काय कळत. आणि त्याच वेळेस या मृत्यू लोकातून यंत्रयात्रा चालली असती. यंत्रयात्रा चाललेला असताना ते यात्रेच्या वरनं काहीतरी टाकत असतात. काय टाकतात हो? लाह्या आणि पैसे टाकत असतात. पहिले ताटात पैसे टाकायचं, आता कोण टाकत? वा, छान, सुंदर, खरं बोलता बरं का, तुमच्या चरणावरती नतमस्तक. आणि आहे का, पैसे टाकत असताना ती म्हणली, बघा शेवटही काय, शेवटही माणसं मला माणसाच्या वरनं टाकत्यात. अगं ऐक ना, कोण म्हणते? देव म्हणतोय देवीला, नारायण म्हणतोय लक्ष्मीला. खरे, पण ज्याच्यावरनं जे पैसे टाकले जातात, ज्याच्यावर जे पैसे टाकले जात आहेत, ते पैसे बघण्यासाठी तो जिवंत आहे का हो? नाही. अगं याच्या पुढं काय आहे? तो ते पैसे घेऊ शकतो का? घेईल का? नाही घेणार. का? तर त्यातनं काय निघून गेला? राम. म्हणून काय, देव से चित्ती त्याची गुलाबी संगती. ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वास. देवाला काय आवडतं नक्की? देवाला काय आवडतं? तर तुकोबरा यांच्या भाषेत सांगायचं झालं तर देवाला फक्त एकच आवडे, नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार. आवडे देवाची तोय का प्रकार, 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 प्रकार आवडे देवासी. रात्र दिवस
कुठला? नामाचा उच्चार रात्रंदिवस. ऐका महाराज, तुम्ही म्हणता सगळं आहे, आम्ही नामाचा उच्चार करतो, पण कधी सोमवार आले की आम्ही महादेवाला जातो, बेलफुले वाहतो, अभिषेक करतो आणि घरी येतो. आणि येता येता चुकून जर एखाद्याच्या कोंबडीने आमच्या दारात घाण केली असेल तर तेच ताट बाजूला ठेवून कमरेला पदर खाऊन त्याच्या संग 2 तास काय करते? पाऊल का देव नाही. महाराज हे उदाहरण आम्हाला पसंत नाही, थोडं अजून सुटसुटीत करून सांगता का? ऐका. आयुष्यात माणसानं जन्माला यावं, जन्माला येत असताना संसार करावा आणि जुन्या काळात जुन्या माणसांना ह्याची परापत होती. कशाची? जेव्हा रानात काबाड कष्ट करेल तेव्हाच त्या माणसांना काय मिळत होतं? 2 टायमाचं जेवण मिळत होतं. महाराज हे मान्य आहे आम्हाला, पण ऐका, सकाळी लवकर उठावं, देवाची साधी बधी सेवा करावी, पूजा अर्चा करावी, कपाळी काय लावावा? ओय गंध लावावा, आणि दारात असणाऱ्या बैलांना घ्यावं, गाडीला झुंपावं, गाडीला झुंपल्यानंतर नांगर गाडीत भरावे आणि वरनं दावं कुठे टाकताना? गाडीत टाकताना काय म्हणावं? राम राम. गाडी झुंपावी, शेतात जावं, शेतात गेल्यानंतर नांगरावं, नांगरानंतर दुपारच्या न्याहारीला बसावं, न्याहारीला बसताना काय म्हणावं? ऐका, झालं तिथनं पुढं 3ऱ्या पाराचं काम करावं, संध्याकाळी रानातलं काम झाल्यानंतर हे रामा म्हणावं, गाडी झोपावी आणि ती गाडी घुंगरं वाजत गाजत गावात यावी. गावात आल्यानंतर त्या गाडीचं जूज सोडवून ठेवावं, जोड लावावं आणि बैल आपापल्या जाग्यावर स्थिर करावी. आणि मालकीनबाईने सांगितलंय, चहा चुलीवर चहा ठेवलाय, चहा उकळतोय, दनी हातपाय धुवून घ्या. त्या व्यक्तीनं हातपाय धुवावं त्या शेतकऱ्यानं, आणि चहाचा कप हातात घेतल्यानंतर कपात बोट बुडवावं आणि काय म्हणावं? ओय गलासातली बोट मी कपातलं सांगतोय, काय म्हणावं? राम राम म्हणावं. ऐका, यातही काय नवल? संध्याकाळी जेवाय बसताना देवाची आठवण करावी, पाणी फिरवावं, संकल्प सोडावा, भगवान परमात्म्याला सांगावं, देवा आजचा दिवस सुखात गेला र, का तर तुझं नाम माझ्या मुखात होतं आणि तुझ्याच कृपेने हे मिळले. त्याला नमस्कार करावा अन्नपूर्णेला आणि जेवाय बसावं. जेवल्यानंतर संध्याकाळी अंथरुणावरती पाटाण टेकवताना काय म्हणायचं? राम राम. म्हणजे चालता बोलता उठता बसता पाहुणं जरी भेटलं तरी, ओळखीचा जरी भेटला तरी, हा आत राम आहे म्हणून तुम्ही दुसऱ्याला राम राम घालू शकता. हा आतला आत्मा राम निघून गेल्यानंतर तुम्ही राम राम कोणाला घालता? म्हणून जुनी माणसं कशी होती? साधी होती, समाधानी होती. आता कलियुगात माणसं देवाचं नाव घेत नाहीत म्हणून कशी झाल्यात? कशी? स्वार्थी आणि हलकट. वय बर ठीक आहे, तुम्ही म्हणलाय मी नाही. काम झालं असं, त्याच्या माग जे पेरलं तेच उगवलं. आपल्या बापानं केलं, आपल्या बापाला वाटलं आपण किती दिवस शेती करावी, आणि त्या बापानं त्या आईनं काबाड कष्ट करावं आणि मुलांना मोठं करून बाहेरच्या देशात पाठवावं, पुण्याला जावं, मुंबईला जावं, म्हातारी एकटीच गावाकडं, त्यांची सोय होऊ नये म्हणून आज काय चालू झाले? वृद्धाश्रम. सांगा, आईनं लेकराचं हित पाहिलं होतं म्हणून शिकवलं का आईला वाटलं म्हातारीपणानं मला लेकानं संभून आहे म्हणून शिकवलं? म्हातारपणाची काठी व्हावी. त्यात फलरूप काय झालं? काय झालं? आई बाप वृद्धाश्रमात गेले. ऐका, याच्या पुढचा काळ आपला, लग्न झालं की पोरगा म्हणणार पप्पा आणि मम्मी, आई दादा, आई वडील तुम्ही बाजूला निघा, आमचं आम्ही वेगळं राहतो, कारण तुमची तोंड काय कापल्यानं राहत का हो? तुम्ही वाईच केलं पण त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त भोगायचं आलं. ह्या हाताने केलेलं कर्म दुसऱ्या दिवशी सकाळी ह्या हाताने फेडावं लागतं. आलं का लक्षात? ह्या हाताने केलेलं कर्म दुसऱ्या दिवशी ह्या हाताने फेडावं लागतात. याला एक समर्पित प्रमाणे केले कर्म झाले, केले कर्म झाले, त्याचे भोगाले, केले कर्म झाले, त्याचे
भोगाले त्याची भोगाले उपजाले मेले ऐसे कीते उपजाले मेले ऐसे चिंता हरिमुखी गाता चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता ऐका केले कर्म झाले तेची भोगा आले आणि त्या देवाचं नाव जर मुखानं गेलं तर आपली चिंता हरून जाते. महाराज कसं काय केलेलं कर्म कसं भोगावं लागतं ऐका. तरडप गावात 3 भाव असावे. 3 भावांना 16 एकर जमीन असावी. किती ऐका 16 एकर जमीन असावी. 16 एकर जमिनीचे आई वडील गेल्यानंतर 3 तुकडे करायचे ठरले. त्यातल्या थोरला भाव हा शेती बघत असतो कारण त्यांना शिकून 2 भावांना मोठं केलेलं असतं आणि मोठं केलेलं असताना करत असताना त्याला वाटलं की आपलीही लेकरं आपलेही भाव आंबा खात्याला म्हणून त्याने का आंब्याचं झाड लावलं. कुठं बांधावरती. क्षेत्रात 3 प्रकार होते. एक पक्क कोरडं वाहू म्हणजे पांढऱ्या फुटीचं, दुसरं फक्त माळ आणि तिसरी बागायत शेती होती. ऐका आई बाप गेल्यानंतर तिघांच्या वाटणी करायची ठरली. त्या काळात मामा आणि आत्या वाटण्या करतात. कोण इथं पुढे ठेवा विढाला वाटणी करत असताना ऐका या तिघांची वाटणी करत असताना शेवट धाकट्याला 3 नंबरच्याला ते आमंत्रण दिलं की तू वाटण्या उचल. आता धाकट्याची बायको जरा हुशारच होती. धाकट्याची बायको हुशार होती. तिनं वाटा उचलला. तो कुठला उचलला बागायत क्षेत्र. बागायत क्षेत्रावरती असणारं ते झाड होतं. कशाचं लावलं कुणी थोरल्यानं, पाणी घातलं धाकल्यानं आणि 3 नंबरचा नुसता दादाही मोठ्या मनानं हो म्हणाला. दुसऱ्याला सांगितलं आता तू वाटणी उचल. तिथं 2 शेत राहिले होते, एक पांढरफुटी आणि एक मुरमाड. 2 नंबरच्यानं उचललं पांढरफुटी आणि शेवटचं राहिलं माळ. ते कोणाला राहिलं. म्हणून आयुष्यात सगळे थोरले जिसतात आणि फळं कोण खातं. कोण खातं तुमचं तुम्हीच म्हणा. माझं काय अजून लग्न झालं नाही आणि मला काय सक्का भाव नाही. म्हणजे सगळ्या मालाचा एकवट मालक कोण आहे मीच आहे. त्यामुळं मला काय त्यातलं माहीत नाही. असो हा दृष्टांत आहे. हा तुम्ही व्यावहारिक जीवनात घेऊ नका. आणि झालं असताना या वाटण्या झाल्यानंतर दुःख व्हावं दादाला होऊ नये म्हणून सांगितलं ऐका ज्यानं हा आंबा लावला ज्यानं ह्याला पाणी घातलं असं मिळून तिघांनंही या झाडाचे 5 वर्षे एकत्रित फळं घ्यायची. किती वर्ष बर पहिला बार येतो त्या आंब्याला आल्यानंतर अवघे 100च आंबे येतात. 100 आंबे झाल्यानंतर ऐका धाकटा म्हणतो माझ्या वाटणीला झाड आले. कोणाच्या कोणाच्या मी निम्म हिस्सा घेणार. मग किती घेतला आंब 50 आंब घेतलं. 2 नंबरचा म्हणणार ते मला काय माहित नाही. त्या झाडाला मी पाणी घातलंय मी जगवले. त्यानं आंब घेतले 30. 50 आणि 30 झाले किती राहिले किती 20. 20 आंब कोणाला आले. बरं ऐका या तिघांची मुलं तरडप मध्ये राहत नव्हती. ती सगळी शिकायला बाहेर होती. बरं आता एवढ्या आंब्याचं करायचं काय. धाकट्याची बायको म्हणली ऐका फलटणचा बाजार आहे तिथं आंब्याला चांगला भाव आहे. तुम्ही जाऊन आंब विकून या. टॉपचा दर गावला आंब्याला. त्या फलटणच्या बाजारात 100 रुपयाला 50 आंबे गेले. किती तो आला घरी. आल्यात असताना घरात बसला. घरात बसल्यानंतर तिनं बायकोनं विचारला हो सगळे आंबे खपले. हो अगं खपले. त्याचे किती रुपये आले. 100 रुपये. ऐकलं ही शेजारीन चहा प्यायला आलेली तिनं
अय शेजारणींनो, चहा प्यायला आली, तिनं ऐकलं आणि तिनं जाऊन ही वार्ता कोणाच्या सांगितली? धाकट्याच्यात. मग काय, धाकट्याच्या पण पत्नीला राहुल नाव, अहो तुम्ही येडं का काय, आंब घरी ठेवून ठेवायची गोष्ट नाही, ते काय होऊन जाताल, नाश होऊन जाताल. मग काय पण करा, हे आंब विका. ते 30 आंब घेतलं तिनं, परडीत टाकलं त्या व्यक्तीनं आणि फलटणच्या बाजारला गेला. ऐका, दुर्दैवानं अशी परिस्थिती झाली, पाऊस कोसळला आणि पाऊस कोसळल्यामुळे सगळे आंबेवाले निघून गेले, पण तेवढाच राहिला. तो म्हणला तर थोडा वेळ वाट बघायची नाही, आंब घरी घेऊन जायचं. ऐका, त्या ठिकाणी या बसलेल्या बाबांच्या घरी, बाबांसारखे बाबा होते, त्यांच्या घरी पाहुणे आले. त्यामुळे ते पाहुण्यांचं तोंड गोडे करण्यासाठी फलटणच्या बाजारला गेले आणि बाजारात गेले असताना त्यांना एकच ठिकाणी आंबा दिसला. बाबा आंबा कितीला देणार? तो म्हणला मला यातलं काय कळत नाही, योग्य तो तुम्ही भाव करा. ऐका, 100 रुपयाला 30 आंबे गेले. किती? ते 100 रुपये खिशात टाकलं, घरी आलं. घरी आल्यानंतर पत्नीच्या हातात दिलं आणि ही पत्नी सकाळी धुणं धुयला गेल्यानंतर तिनं आडावती बातमी शेजारणीला. पहिली घरातली बातमी कुठं जायची? आणि आपण सांग, आपली पण लेकरं हिथं नाहीत, काय करायचं एवढं आंबं ठेवून? नाही, तो म्हणला तसं नाही, आपल्या शेजारचा पिंट्या आपल्या शेजारी खेळा येतो, त्याला आंबं देणं गरजेचं आहे. ती लेकरू आपलं काय पण चुटकेभर काम ऐकतं. ऐका, शुद्ध अंतकरणानं थोरल्या गाड्यानं 10 आंबं कुणाला दिलं? शेजारच्या पिंट्याला दिलं. राहिलं किती? काही सांगू नका. आता हे आंबे फलटणच्या बाजारला नाही, फलटणच्या बाजारला गेलो आणि बाजारला जात असताना फलटणला जाणारी एसटी हुकली, म्हणून फलटणच्या बाजारला जायला वेळ झाला. ऐकता काय, सगळा बाजार हलून गेला. आणि तिथं शिष्टीमोले दादा गेले. शिष्टीमोले दादांच्या घरी पाहुणे आले. ते जावाय बापू, जावायला आंबरेस करावा म्हणून त्यांना ठरवलं होतं. बरं, आंबच नाहीत बाजारात. तिथं गेले, तिथं फक्त त्यांना त्या व्यक्तीकडे 10च आंबे दिसले. म्हणले सांगल ती भाव देतो, पण हे सगळे आंबे तेवढे मला द्या. ऐका, त्यानंही थोरल्या गड्यानं साध्या मनानं साध्या अंतकरणानं म्हणले 100 रुपये सगळे घेऊन जा. किती? बरं, सगळ्यात जास्त आंबे कोणाकडे होते? धाकट्याकडे, शेवटच्याकडे, त्याच्यानंतर 2 नंबरच्याकडे, आणि त्याच्यानंतर सगळ्यात कमी कोणा होते? कर्म सांगतोय, कर्म. ज्याच्याकडे कमी त्यालाही तेवढेच पैसे, ज्याच्याकडे मध्यम त्यालाहीच तेवढेच पैसे, आणि ज्याच्याकडे जास्त आहे त्यालाही तेवढेच पैसे. म्हणून खुनी फुकाट मलई खायच्या नावाखाली पडू. दर काय झाला? 0. का तर ती काळी आई त्या आईबापलाच्या, आजोबाच्या, पंजोबाच्या, वडिलाची होती, म्हणून तिघालाही त्याचा लाभ कसा दिला? केले कर्म झाले. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जगी जीवनाचे सार ज्ञान जाणून सतर. जगी जीवनाचे सार ज्ञान जाणून सतर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. फळ देतो रे ईश्वर. मान्य आहे महाराज, आम्ही आजपर्यंत काहीही वाईट काम केले नाही, पण मग गावाच्या मंदिराला दिलेली देणगी, सप्त्यात दिलेली पंगत आणि गरीबाला दिलेलं दान हे कधी सांगायचं नसतं, पण आम्ही सांगून जातो म्हणून त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. महाराज कसं काय? ऐका, रानामध्ये तुम्ही ज्वारी, गहू, बाजरी काही लावा, ते आज पेरलं की उद्या विकायला येतं का हो? काय त्याला करावं लागतं? पेरल्यानंतर त्याला पाणी द्यावं लागतं. पाणी दिल्यानंतर ती उगवण्याची वाट बघावी लागते. उगल्यानंतर खुरपलं पाहिजे, खत घातलं पाहिजे, आणि मग ते पोचतं, मग त्याचा भारडा, आणि मग ते काय करायचं? विकायचं. कर्म ही तसंच आहे.
त्याचा साठा करायचा, साठा करायचा, साठा करायचा, साठा करायचा. आणि मग काय होतं, मग असं होतं की त्या देवाला आपली कर्माची भक्ती जर आवडली तर ते देव आपल्या घरी सुख देतो. कसं देतो? त्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात त्याला एकच काम करावं लागेल. तुम्ही ह्या त्या इकडं तिकडं हलणाऱ्या डुलणाऱ्या लिंबावरच्या अंधश्रद्धेवरच्या देवाकडे न जाता तो विठेवर उभा देव, त्याच्याकडे जा. त्या एकाच देवाला काय करा? आपलं करा. आपला तो एक देवघर निघाला, आपला तो एक देवघर निघाला, आपला तो एक देव करुणी द्यावा, आपला तो एक देव करुणी द्यावा. आपला तो एक देवघर निघाला, आपला तो एक देवघर निघाला, आपला तो एक देव करुणी द्यावा, आपला तो एक देव करुणी द्यावा. नवीन जीवा सुख कानाला छान वाटलं का हो? मग टाळ्या वाजवा येते का? वा, ह्या सगळ्यांसाठी सुंदर अशा टाळ्या वाजवा. यासाठी समर्पण लागतं. ऐका, संबंध महाराष्ट्राला हेलावून जाणारी गोष्ट आज वारकरी संप्रदायात घडली. ज्या काळी आम्ही आळंदीत होतो, आळंदीत शिकत होतो, त्यावर माझ्याबरोबर एक माझा मित्र होता. तोही गरीब कुटुंबातला, पण साधनेकडं सर्वोत्कृष्ट ध्यान असणारा. दत्ता महाराज मुडेकर आणि माऊली महाराज कदम, अख्ख्या संबंधभर ती रील व्हायरल होती. माऊली महाराज आणि त्यांच्यावर असणारे त्यांचे मित्र कीर्तन करून येत होते आणि आमचे दत्ता महाराज मुडेकर वृंदावनवरून ट्रेनमधून उतरले आणि त्यांना नेण्यासाठी ही दोघं तिथं गेली. आणि तिथं गेल्यानंतर ते गाडीवर बसले आणि घराकडे चालले असताना मागणं येणाऱ्या XCU कारनं त्यांना धडक दिली आणि ते तिघही गाडीवरून उडून तुरीच्या रानात पडले. आणि तुरीच्या रानात पडले असताना ऐका, काही क्षणात तिथं डिपार्टमेंट आलं, ॲम्ब्युलन्स आली
आणि त्या XU गाडीतला जो माणूस होता त्याला घेऊन गेली. काही 3 तासानंतर तो शुद्धीव आला आणि त्यानं सांगितलं की अजूनही तिघं तिथं पडल्यात आणि पहाटेच्या वेळेस परत ती ॲम्ब्युलन्स तिथे गेली तर ते तिघंही तिथं नव्हते. कुठल्याही कामाला जात असताना माझं सांगायचं एवढंच तात्पर्य आहे, दत्ता महाराजांच्या घरची परिस्थिती अति हलाख्याची. त्यांचं लेकरू 1 वर्षाचं आहे. ऐका, माझ्या संस्थेगत त्यांची पण संस्था आहे. 80 पोरं आहेत, त्यातली निम्मी पोरं ही अनाथ आहेत. काय त्या लेकरांच्या जीवाला हळहळ वाटली. सांगण्याचं एकच तात्पर्य आहे, त्या दत्ता महाराजांना मी आळंदी दिवस काढत असताना एक टाइमला आम्हाला मधुकरी मिळायची, एक टाइमला आम्हाला तीच मधुकरी वाळवून खायची. ज्या ठिकाणी आम्हाला मधुकरी होती तिथं मराठा समाज होता आणि मराठा समाजात 10 दिवसात सुतक असतं आणि साधकानं सुतकात काय खायचं नसतं. म्हणजे इतर वेळी जे आम्ही भाकरी मिळवल्या त्यावर छता वाळवून मीठ आणि पाणी टाकून कालवून खाल्लं होतं. ऐका, अशा साधकानं दिवस काढलं आणि त्याला सोन्याचा दिवस असताना देवानं त्याच्यावरती घालावा. याला निमित्त मात्र XU ठरली किंवा तो गाडी चालक ठरला. काळ आपल्या जीवावरती टपून बसला आहे. काय वाटलं असेल त्या अंतःकरणाला. 2 दिवस मी मानसिकताच माझी नव्हती. त्यात मला नितीन भाऊंचा फोन आला, मी त्यांचा फोन उचलला नाही. परत मी त्यांना फोन केला आणि फोन केल्यानंतर म्हणलं माझी मानसिकता नाही, माझा असा मित्र परभणीचा, अशी दुर्दैवी घटना झाली. काळ आपल्या उशाला बसलाय, सावध व्हा. मला एवढंच सांगायचंय, गाड्या चालवताना हळू चाला. 10 मिनिटं लेट गेलं कार्यक्रमाची तर राम महाराज विशेष तुम्हाला सांगणं, बिचारा सारखा वाऱ्यागत पळत असतो. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगते, कामाच्या आधी 10 मिनिटं तिथं जाऊन बसा. 10 मिनिटं आधी हाला, 10 मिनिटं लेट गेलं तर कोण तुमच्या डोक्यात दगड घालणार नाही. 2 शब्द आपल्याला बोलले म्हणून काय फरक पडणार नाही. वेळ आहे, काळ आहे, तुम्ही त्याच्या मुखात जाऊ नका. फक्त एवढंच सांगणं. ऐका, संबंध महाराष्ट्राला नव्हे भारताला हळवून टाकणारी गोष्ट आपल्या बरड गावचे सुपुत्र असणारे विकास गावडे, अगदी ऐन तरुणपणात दक्षिण आफ्रिका इथं शांतता मोहीम चालली होती. त्या सैन्याला मदत करण्यासाठी हे सैन्य गेलं होतं. त्यांना तिथं वीरगती प्राप्त झाली. ते जर दृश्य घरी आल्यानंतर जर पाहिलं तर नाना पाटील चौकामध्ये जर त्यांची गाडी आली तर चौकातली माती सुद्धा हळहळली होती. अमर रहे वीर जवान अमर रहे या घोषणा चालल्या होत्या. पण त्या घोषणा ऐकासाठी तो जवान नव्हता. ती अंत्ययात्रा घरी पोचली. घरी पोचल्यानंतर सबंध गावात आक्रोश झाला. निशब्द शांतता. चुलीलाही वाटत नव्हतं की आपला जाळ आपण प्रज्वलित करावा, कारण तिथं एक दगदगी ज्वाला प्रगट होणार होती, त्या विकास गावडेची. काय वाटलं असेल त्या आईला. याच्या पुढं काय दुसरी घटना घडली ती सातारमध्ये. आपल्या बायकोच्या किंवा पत्नीची डिलिव्हरी करत असताना तिची डिलिव्हरी करण्यासाठी लक्ष द्यायला कोण नाही म्हणून तो जवान सुट्टी काढून कुठं आला, सातारला आला. आणि सातारला आलाच असताना शिजर झालं म्हणून तो लगबगीन हॉस्पिटलला चालत असताना चौकामध्ये त्याला एका टेम्पोनं उडवलं. एकीकडे एका नवजात बाळानं जन्म घेतलाय. काय अंतकरणाला हळहळ झाली असेल. अख्खा सातारा हळहळला होता. निशब्द शांतता होती. त्या ठिकाणी जो अंत्ययात्रेचा विधीचा कार्यक्रम होता तिथं बघितलं तर 3 व्यक्ती मेल्याचं दुःख तिथं जाणवत होतं. एक त्या जवानानं तर जीव सोडलाच होता, देह ठेवलाच होता, पण दुसरा देह जिवंत असूनही त्या ॲम्ब्युलन्स मध्ये स्ट्रेचरवर आलता, ती ओली बाळतीन होती. आणि तिसरा देह जो होता, तिसरा जीव जो होता त्या लेकीचा होता. तिला चालताही येत नव्हतं, बोलता येत नाही. तीही एका स्त्रीच्या हातात आलती होती. काय अंतकरणाला हळहळ झाली. यात काय नवल. ही गोष्ट अंतकरणाला एवढी हळहळली हेच नाही दुःख मिटतात त्यापर्यंत तिसरं दुःख घडलं कोरेगाव मध्ये. अवघ्या 20 ते 21 वर्षाच्या तरुणाला आपला देह त्यागावा लागला. ऐन तरुणीत या देशासाठी आपलं बलिदान दिलं. याचं नवल त्या आई वडिलांना तर वाटतच होतं, पण दुःखाचा एक टाह त्यांच्या अंतकरणात होता. आपलं ऐन तरुणातलं वयातलं पोरग देशासाठी मुकलं. हरली नाही आमच्या सातारची माती, भेली नाही आमच्या सातारची माती. ऐका ऐका, या 3 घटना घडल्या 3 दिवसात आणि 4थ्या दिवशी निकाल लागला.
कोल्हापूर ARचा, आणि त्यात एका जवानाच्या बदल्यात आमच्या सातारा जिल्ह्याने 100 जवान दिले. ही माती वीरांची आहे, ही माती शूरांची आहे, ही माती तिथं झुकणाऱ्या नरधमांची नाही, तर नराधमांना धडा शिकवणारी ही माझी सातारची माती आहे. वाटत असेल त्या जवानांना की आपण यावं, आपणही सणाला यावं घरी, आपणही आपल्या घराच्या बरोबर सण साजरा करावा. यात काय नवल, त्यांना एकच ठाणलं, सण जर असेल तर आमच्या देशाची सेवा. त्या सेवेचं आपण रक्षण करलं, आपण इथं सुखानं संध्याकाळी गारट्यात चादर ओढून झोपू शकतो. त्याला एकच कारण आहे, कारण तो फौजी सीमेवरती शस्त्राची चादर घेऊन उभा असतो. किती वाईट वाटत असेल. आठवा ते कारगिलचं युद्ध. त्या काळात आम्ही नव्हतो, पण त्या काळात रेडिओवरती सांगत होतं, युद्धात एवढे जवान गेले, युद्धात तेवढे जवान गेले. काय हळहळ वाटत असेल. आणि आम्हाला स्वाभिमान अभिमान आहे, कारण की आम्ही महाराष्ट्राचे असूनही सातारा जिल्ह्याचे आहोत. कारण की ह्या जिल्ह्यातून 3 जवानाच्या बदलीत आम्ही 300 जवान दिले. का वाटत नसेल त्या आई बापांना आपला पोरगा घरी ठेवा, असून दे, मुठभर करेल तेवढ्याच आपण समाधान मानू. नाही, त्यांना वाटतं जगापेक्षा वेगळं करावं, म्हणून आपल्या जिल्ह्यातून एवढे जवान देशाच्या सीमेवरती जातात. हा विषय झाला योगायोगाचा, हा विषय झाला त्यागाचा, हा विषय झाला समर्पणाचा. त्या युरांनी समर्पण दिलं म्हणून आज आपण या ठिकाणी का आहोत, सुखरूप आहे. ती ही सेवाच आहे, ती भारत मातेची सेवा आहे. मग महाराज, ते भारत मातेची सेवा आपण काय करावं, आपण इथं राहून समाजाची सेवा करावी. चांगलं काम करतात त्यांना सहकार्य करावं, जे चांगलं काम करतात त्यांना आडवं चालू नाही. हीच आपली सेवा. आणि तुकाराम महाराजांचे आई वडील गेल्यानंतर तुकाराम महाराजांना वाटलं काहीच नाहीये जीवनात, आई बाप गेले, माझं सगळं संपलं. त्यानं जावं भगवान परमात्माच्या चरणावरती डोकं ठेवावं. देवा, आजपासून तूच माझी आई आणि तूच माझा बाप. एवढा छंद लावला, एवढा छंद लावला, एवढा छंद लावला, त्यानं तो देव आपला केला. एवढंही सांगून जर तुम्हाला कळत नसेल तर ऐका. एका गावात एक संत होता, आणि त्या संताला हरिनाम कीर्तनाची सवय होती, सारखा हरिनाम करायचा. आणि त्याच गावात तरुणात एक तरुण होता. तो वयात आला, आणि वयात आल्यानंतर त्याच्या बरोबरच्या एका मित्राचं लग्न झालं. आणि मित्राचं लग्न झाल्यानंतर त्याच्याही मनात ती भावना निर्माण झाली. त्यानं लग्न करायचं ठरवलं, पण तत्क्षणी त्याला कळलं की आपण पुरुषही नाही आणि स्त्रीही नाही. म्हणून गावातील सगळी माणसं त्याला नावं ठेवायला लागली. लहाना थोराशी म्हाताऱ्या माणसासहित त्याला नावं ठेवायला लागली. हे त्याला असह्य व्हायला लागलं, म्हणून तू इथं तिथं लपून बसायला लागला. आणि हे त्या महात्म्यानं पाहिलं. महात्म्यानं पाहिलं असताना महात्म्यानं त्याच्या जवळ जावं, त्याच्या जवळ गेल्यानंतर त्याने एक सांगितलं, गड्या, तू इथं तिथं लपून बसतोय ना, ऐक, एक काम कर, तू माझ्यावर हरिपाठाला, कीर्तनाला, भजनाला, हरिनामाला चलत जा. अहो महाराज, समाज नाव ठेवेल. आई गड्या, यात काय नवल. ज्या प्रभू श्रीरामचंद्रांनी एवढं मोठं युद्ध लढलं, रावणाचा हसार केला, त्याही रामाला त्यांना सीता आणल्यानंतर नावच ठेवली दोनाऱ्यानं. धुनाऱ्यानं, गावातल्यानं ऐकलं का, धुनाऱ्यानं, बरोबर आहे ना. ज्या कृष्णानं अर्जुनासाठी एवढं रणांगण जिंकलं, त्यालाही देवानं. आणि तुमचं आमचं काय आहे, हा तर देह आहे, मनुष्य आहे, आपल्याला विरोधक असणार. संतांनी एवढं चांगलं काम केलं तरी तुकाराम महाराजांना त्रास झाला. कैवल्य महावैष्णव ज्ञानोबरायांनी एवढं चांगलं काम केलं तरी समाजाने त्यांना संन्यासाची पोरं म्हणून हिणावली. पण ते थांबले का? आणि तू कशाचा विचार करतोय? चल, त्यांच्यावर जात असतानाही समाज त्यांना कुजबुजायचा, नावं ठेवायचा. काही वर्षानंतर त्या महात्म्याचं देहवसन झालं. ऐका, त्या महात्म्याला यमदूत न्यायला नाही आले, तर त्या महात्म्याला देवदूत न्यायला आले. म्हणजे ते कुठे गेले? स्वर्गाला गेले. काही काळ लोटला,
त्यांना त्यांचं हरिनाम भजन तसंच चालू ठेवलं आणि काही काळानंतर त्या व्यक्तीला देवाज्ञा झाली. त्यालाही नेण्यासाठी यम नाही आला. कोण आला? देवाचा दूत आला आणि त्याला घेऊन गेला. कुठं? स्वर्गात. स्वर्गात गेल्यानंतर त्या महात्म्याची, त्या संताची, त्या साधूची तिथं गाठ पडली आणि गाठ पडल्यानंतर त्या असणाऱ्या व्यक्तीनं त्या संताला, महात्म्याला विचारलं, महाराज एवढं काय करूनही माझं जे मृत्यू लोकात नाव खराब झालं किंवा मला माणसानं ठेवले ते पुसल्या गेल्या नाहीत आणि पुसून जाणारही नाही, काय करावं? हे गोष्ट भगवान परमात्म्याने ऐकली, पांडुरंगाने ऐकली आणि ऐकल्यानंतर सांगितलं, भिवू नको. रोज सकाळी काकड्यात तुझं नाव घेतल्याशिवाय माझा काकडा पूर्ण होणार नाही. ते म्हणजे दादू आणि खोदू. ह्यातला एक जण कोण होता? कोण होता? बरोबर आहे ना? नपुसक होता. पण त्याला काय मिळलं? काकड्यात, देवाच्या काकड्यात त्याला स्थान मिळलं. इतकी भक्ती केली, इतकी भक्ती केली. ऐका, आमच्या तुकाराम महाराजांना देव इतका आपलासा केला, इतका आपलासा केला, यम घाबरत होता. कुणाला? तुकाराम महाराजांना. तुकाराम 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 कारण की काय झालंय, आता वेळ राहिलाय थोडं आणि सोंग करायच्यात जास्त. कारण आता 3 चरण वेगाने सोडावं लागतात. तुकाराम महाराजानं त्या देवाला आपलंसं केलं. ऐका, तिन्ही लोकांचं सुख तुकाराम महाराजांना प्राप्त झालं. म्हणून तुकाराम म्हणले, आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नाही. कारण तुकाराम महाराजांना माहित होतं या जन्मात आल्यानंतर दुःखच आहे, आयुष्यभर दुःखच भोगायचंय आणि जातानाही दुःखातच जायचंय. कारण दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोटी. म्हणून त्यांना त्यागच केला, त्याग केला, त्याग केला, त्याग केला. आणि ऐका, त्या तुकाराम महाराजानं एकच काम केलं, त्या विठेवर असणाऱ्या भगवान परमात्माचं वेड लावलं. माझं म्हणणं एक क्षणभर तुम्हीही वेड लावावं. सगळ्यांनी एकदा हात वरती करा आणि त्या भगवान परमात्म्याचं भजन करा. महाराज काय करायचं, काय देऊ बर सांगा? तरडप असून द्या, ते बचत गटाचे अध्यक्ष विध्यक्ष असतील. देवा तू माझ्याकडे ये. मी तरडगाव मध्ये येतो, गावात देव वाटतो. तुकाराम महाराजांच्या घरी देव आला, देवाला पाटीत घातलं. कुणी? अय गावातल्या तुकाराम महाराजांनी. कुणी? तुकाराम महाराजांनी देवाला पाटीत घातलं आणि तुकाराम महाराज गावभर हिंडायला लागले, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आयता आला घरपुशी. कळला का हो? कळला का? गावात सप्ताह चाललेला असतो तरी आपण सप्त्याला जात नाही, कारण देव आपल्याला कळलाच. आणि त्याची त्याच काळातली ही राहिलेली आपण सगळी भावकी आहे. त्यामुळे आपल्याला काय देव कळेल याची गॅरंटी खुशाल नाही म्हणताय होय. अहो बुवा संग खोट तरी बोला रेटून. ऐका,
त्यांना देव घ्या कोणी, देव घ्या कोणी तुकाराम महाराज म्हणले. त्यांना कळलं नाही. हो हो, फुलं वाटाय घ्या. कळलंच नाही त्यांना. म्हणून त्यांना काय केलं, पश्चात्यानंतर तुकाराम महाराज म्हणले यांच्या नको नादी लागाय. आणि काळ आला आणि काळ आल्यानंतर वेळ आली, वेळ आल्यानंतर काळ वेळ दोन्ही माघारी गेलं. आणि गरुडावर बैसून माझा देव आला. आणि देवाला तुकाराम महाराज काय म्हणले, देवा माझ्या पत्नीला पण घेऊ का? ऐका माझ्या आयांनो, तुकाराम महाराजांना सांगितलं, अगं आवले देव आलाय चल. तुकाराम महाराजांची पत्नी म्हणली, त्या इट्याचं काळ्याचं याड लागलंय तुम्हाला, याड. ही मसर पोर कोण बघायचं? आणि तुमच्यागत मी पण इडी हुणहुण का? संसाराची काय करू का? राख रांगोळी करू का? तुम्हाला लय जायची हौस आहे तर तुमचं तुम्हीच जा, मी कुठं थांबती? अय 450 वर्ष झालं. तुकाराम महाराज कुठे गेले? वैकुंठाला गेले. आणि त्यांच्यावर असणारी माता कुठे गेली? कुठे गेली? वैकुंठालाच गेली. कुठे गेली म्हणजे? त्यांची पत्नी होती. किती जरी भांडणं झाली, किती जरी काय झाली, तरी संध्याकाळी भाकरी करून घालतच होती ना, शिळ तुकडं देतच होती ना. म्हणून देवाला पण नेलं. माझं एकच सांगणं आहे, संगत करायची असेल तर चांगलीशी करा. ऐका, एका जंगलात 2 वाघ होते. 2 वाघांच्या मधनं हरिण चाललं होतं. आणि हरिणाचं दृश्य सिंहानं पाहिलं. सिंहानं पाहिल्यानंतर सिंह म्हणला, हे बावळाट आहेत काय, हरणाला मध्ये घेऊन तिरंगी कार्यक्रम करायला चालले ती काय? काय तिरंगी कार्यक्रम करायला चाललेत? ऐका, सिंहानं थांबवलं आणि वाघाला न विचारता हरणीला विचारलं, अहो हे माझे रक्षण करतात का? तर लहानपणी ह्यांची आई मेली आणि माझ्या दुधापासून मी ह्यांना जगवलं, त्या दुधाची जाण ठेवतात. इथं असलेल्यांनो, किती जणांना तुम्ही तुमच्या आईच्या दुधाची जाण ठेवली? कोणीही छाती टोकून सांगू शकत नाही. आई लग्न होस्तोपर्यंत आपल्याला वाटते आपली, कुणाची? आणि लग्न झाल्यानंतर तोच पोरगा आईला म्हणतो, आई तुला काय कळत? सांगा, जर तिला जर कळत नसतं आणि तिनं जर सकाळची आंघोळ घातल्यानंतर डोळ्यात काजळ घालताना बुबळातच बोट घातलं असतं तर आता काय झालं असतं? झालं असतं का नाही? तरी कळलं का? नाही कळलं. आणि हे उत्तर विचार सांगत असताना वर बसलेल्या फांदीवती पोपटानं उत्तर ऐकलं. आणि उत्तर ऐकणारा त्यानेही ठरवलं, आपणही पुण्य कमावं, आपणही कोणाला मदत करावी. काही दिवसानंतर त्या झाडाखाली साप चाललेला असतो. त्या सापाच्या अंगामध्ये काटा मोडलेला असतो. त्या काटामधनं तो असह्य झालेला असतो. त्या पोपटाला वाटतं आपण ह्याची मदत करावी. खाली उतरतो. सापाला म्हणतो, काळजी करू नको. त्याच्या चोचीनं झटका मारतो आणि त्याचा काटा काढतो. त्याचा काटा जसा काढतो तसा साप सावध होतो. आणि साप त्या पोपटावरती काय करतो? मारतो की फटका आणि करतो की कार्यक्रम. म्हणून सांगतोय, गावात असणाऱ्या सापांपासून वा 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 वा, म्हणजे आहे तुमच्याकडे पण म्हणायचं. सर्वांना एक सांगतो, आज आहे काय? मकर संक्रांती. सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. पण आजच्या पुरतं नको, सगळ्यांनी प्रत्येकाला म्हणायचं, तिळगुळ घ्या. गोड गोड नको, तिळगुळ घ्या, पण खरं बोला. आणि आजपासून खोटारड्या लबाड नीतीभ्रष्ट मित्राची संग सोडा. नीतीभ्रष्ट मैत्रिणीची संग सोडा. चांगल्या मित्राची आणि मैत्रिणीची संगत सोडा. ज्याप्रमाणे दादून खोदून संताची संगत केली, आजही काकड्यात त्यांचं नाव घेतलं जातं. ऐका, ज्या रेड्यानं ज्ञानोबरायांची संगत केली, आजही त्या रेड्याची रेड्यामुखी वेद. ओय, आपण कुठलं कोणात मोडतो ही बघा तपसून. कळलं? नाही कळलं? द्या सोडून. म्हणून सांगतोय, आयुष्यात जगत असताना संगत चांगले शिकारा, मग तुम्हाला पंगत चांगली भेटेल. पंगत चांगली भेटली तर काय होईल? शेवट तो भला बहु गोड झाला. ऐका, आणि शेवट जर गोड व्हायचा असेल तर एक काम करा, हे आयुष्य पुन्हा पुन्हा नाही. आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही. हव्याशा वाटणाऱ्या क्षणांना डाउनलोडही करता येत नाही. नको नकोशा वाटणाऱ्या क्षणांना डिलीटही करता येत नाही.
कारण हा रोज लागणारा रियालिटी शो नाही. म्हणून वाईट प्रसंगाला डिलीट करा, चांगल्या प्रसंगाला आत्मसात करा, आनंदानं जगा, सुखानं जगा, सुखाचा व्यवहार करा. देव तुमच्या मागं पुढं उभं राहिल्याशिवाय सोय नाही. मागे पुढे उभा राहे सांभाळ. आणि हे सगळं करत असताना तुकाराम महाराजानं देवाला आपलंस केलं, त्याचं वेळ लावलं पश्चात अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे का मरण्याची सरे, तुका म्हणे का मरण्याची तुका म्हणे एका मरणाची सरी उत्तमची उरे शीर्ती मागे. ऐका, ज्यांना ज्यांना देवाला आपलंच केलं, ज्यांना ज्यांना देवाला हे केलं, देवाच्या सानिध्यात जाण्याचा नुसता प्रयत्न जरी केला तरी ते मोक्षाला गेले. ऐका, ज्या आजीनं काही नसताना तुटक्या संसारातून एवढं वैभव निर्माण करावं, एक उच्च शिखरावरती आपली मुलं नेऊन ठेवावी. महाराज तुम्हाला काय माहित, आम्हाला तोंड बघितलं की सगळं कळतं. लय आत वाचायची गरज नाही. आणि जुनी माणसं म्हणतात की बुवा लय बाराचा आहे, म्हणते तीच ना. ही पसंत नसलं तर बुवा 12 गावचा
पाणी पेलाय, बरं बरं ठीक आहे. त्यामुळं त्या आजींना अट्टहास केला आणि आपला सुखाचा संसार उभा केला. शेवट काय झालं? एवढी गर्दी हे त्यांचं पुण्य आहे. काय? पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाची नावे. आता एक ठिकाणी मला कीर्तनाला सांगितलं, महाराज 15च्या जागा 20 घ्या, 20च्या जागा 25 घ्या, कीर्तन करा. तो 24 तास फुल होऊन पडायचा. आता त्याच्याविषयी मी काय बोलावं? ही जाऊन द्या. एक जणाला वाटलं महाराज चांगलं कीर्तन सांगतंय, म्हणून मला एक ठिकाणी जालन्यात कीर्तनाला सांगितलं, महाराज तुमची तारीख खाली असली तर तेवढं कीर्तन आलं. बरं ठीक आहे म्हणले, येतो. तारीख लिहून घेतली. त्यांना मानधन सांगितलं, महाराज तुम्ही मागल तिथे. ठीक आहे झालं. आणि फोन ठेवायच्या वेळेस मी विचारला, अहो कीर्तन कशाचं आहे? काय नाही म्हणलं, आपल्या पोल्ट्री फार्मचं उद्घाटन आहे. आता कुठं गात्यात पोल्ट्री फार्मच्या उद्घाटनाचा अभंग आहे? सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, आयुष्यात माणसाला येत असताना जात असताना ही इथं बसलेली गर्दीच सांगून जात असतं की त्या माणसाविषयी ह्या लोकांच्या अंतकरणात किती दर्दी. आणि शेवट त्या माणसाचा इथंच कळतो. मनुष्य जन्माला येतो त्यावेळेस पहिला सोहळा होतो. तो कशाचा होतो? जन्माचा सोहळा होतो. दुसरा सोहळा आणि तिसरा सोहळा आणि याच्या बरोबरच राहिलेले 3 संस्कार होतात अंत्यसंस्कार नंतर. कुठले? 13 दिवस तुम्ही काय विधी करता ते टोटल मिळून किती असतात? 16. आणि ते झाल्यानंतर हा देह 3 दिवस आड्यावरती असतो. तिसऱ्या दिवशी त्या देहाचा परतीचा प्रवास चालू होतो. 87 दिवसाचा प्रवास चालतो आणि 87 दिवसाचा प्रवास चालल्यानंतर तो देह त्या ठिकाणी पोचत असतो. 12 महिन्याला 12 घातलेली ताटं, त्यातून मिळणारं अन्नदानाचं पुण्य तिथे पोचत असतं. त्याच्यानंतर 365 मोजून 87 गेले. किती दिवस राहिले? महाराज एवढं गणित चांगलं असतं तर आम्ही बँकेत मॅनेजर झालो असतो. 87 आणि 3 किती? बरं आता निवांत विचार करा आणि मला सांगा. मला पण वेळ झालाय, मला पण पुढल्या गावाला आमंत्रण आहे. आणि राहिलेल्या वेळानंतर तो आत्मा तिथं स्थिरावतो. त्याचं पापाची गणना चालू असते आणि आज ठीक 12 नंतर 12 ते रात्री 6 या वेळेत त्या आत्म्याचा पुढचा मार्ग मोकळा होत असतो. मग त्या घरानं केलेलं अन्नदान, ज्ञानदान, वित्तदान ब्राह्मणांना केलेला. आणि ब्राह्मण ज्या वेळेस या ठिकाणी या घरात विधी करत असतो त्यावेळेस कशाची विधी करत असतो? महाराज ते त्यांना माहिती. त्या आम्हाला जर माहित असतं तर आम्ही पण तीच केलं असतं. तर ते त्या ठिकाणी आर्यमा देवताची पूजा करत असतात. कुठला देव? पित्रांचा देव कुठला आहे? आजपर्यंत माहित होतं? पित्रांचा देव कुठला आहे? आर्यमादेव. आणि त्या आर्यमादेवाची पूजा केल्यानंतर तो आत्मा तिथं असताना तो शरयू नदीच्या काठावरती असतो. आणि त्या काठावरती कामधेनू गायीचं मंदिर असतं. म्हणून आयांनो गायींला घास काय करत जा. म्हणून माझ्या बापांनो गायीला घास. ती कामधेनू त्या ठिकाणी असतं. जसं तुमचं पाप पुण्य असतं त्याप्रमाणे ती तुम्हाला त्या वैथरी नदीच्या अलीकडच्या तीरावरून पलीकडच्या तीरावरती नेतील. पलीकडच्या तीरावरती नेल्यानंतर तिथं 2 गडी राखण असतात. एक कोण? चित्र. आणि दुसरा म्हणजे जे प्रत्यक्षात समाजात तुम्ही केलेलं काम आहे समाजानं पाहिलंय. आणि जे पडद्याच्या आडनं टेबलाच्या खालनं ह्याचा त्याला सांगून तेजी जी रावली ती जे पाप आहे ते कोण ठेवत असतं जवळ? गुप्त. आणि ते आज कुणाच्या दरबारात चाललेलं असतं? यमाच्या दरबारात न्यायनिवाडा चालला असतो. आणि ती सगळी पुण्याची गणना, ते सगळं पुण्य एकवटल्या जातं आणि त्या ठिकाणी पुढचा जन्म मोक्ष प्राप्त होत नाही, तर तो जन्म पुढच्या योनी जन्माला जाण्यासाठी मुक्त होण्यासाठी म्हणून तेवढा यासाठी केलेला काय असतो? हा अट्टहास असतो. याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आणि हा शेवटचा दिस आपण अन्नदानातून गोड करत असतो. ऐका, या सकल माध्यमातून या कीर्तन रूपी सेवेसाठी लाभलेले मान तालुक्याचा वैभव असणार हरिभक्त परायण आमचे मार्गदर्शक तुषारजी महाराज गाडे असतील. त्या ठिकाणी आता माझ्या कीर्तनाला पंडित म्हणजे हरिपंडित महाराज सुंदर असा मायनीचे तुमच्या चरणावरती नतमस्तक. राम माझ्या कीर्तनात होता म्हणून मी आरामी होतो. प्रभू श्रीरामचंद्रासारखे माझे दिसणारे माझे गुरुबंधू असणारे मृदंगाचार्य मृदंग मार्तंड
अकलूज तालुक्याचं वैभव राम महाराज देशमुख माने तुमच्या चरणावरती नतमस्तक. या ठिकाणी सुंदर अशी साऊंड सिस्टीम दिली, तुमच्याही चरणावरती नतमस्तक. सुंदर असं या ठिकाणी या कीर्तनाचं चित्रीकरण जे करत असतात ते आमचे बाळोमाचा हरी जागर महाराज. तुम्हालाही पुढे जायचंय मला माहिती आहे, क्षमस्व. तुमच्याही चरणावरती नतमस्तक. ऐका वार बाबू वाटण्या तुझी तोच वळखली, आम्ही जर कीर्तनाला नसतो तर दोन्ही हातानं काय नाही. तुमच्या सगळ्यांच्या चरणावरती डबल दंडवत. आणि ऐका गाड्यांनो, कीर्तनात ऐकत असताना जे ऐकलं त्यातलं चांगलं तुम्ही न्या. आणि बोलायच्या ओघात जर चुकून माझ्या मुखातून काय जर चुकीचा शब्द आला असेल तर मी तुमच्या चरणावरती नाक घासून माफी मागतो. आणि तुम्हीही आई वडिलाच्या अंतकरणानं मला माफ करचाल अशी बाळ वागतो. जाता जाता एक सूचना देतो. भाडळी गावात गेल्या 4 वर्षापूर्वी मी ज्ञानेश गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना समाजात एक धार्मिक कार्य घडावं, वाईट वळणाला चाललेली पोरं चांगल्या वळणावर लागल्या असं मला वाटलं. कारण देवानं मला कोरोनात एक चान्स दिला, त्याचं फळ म्हणून मी संस्था स्थापन केली. मागं असणारे बापूंना सुद्धा माहिती आहे, सचिन दादेला माहिती आहे मी किती अट्टहास करतो, मी किती त्याग केला, या गोष्टीसाठी समर्पण केलाय. आपली वाहवा कराय मी इथं का उभा नाही. या संस्थेच्या साधकांचं संस्थेच्या बांधकामाचं काम चाललं आहे. आपल्याला हे वाटतं पुण्याचं काम कुठेतरी घडावं असं वाटत असेल तर फुल नाही, फुलाची पाकळी आर्थिक स्वरूपात मदत करावी ही मी सगळ्यांना नम्र विनंती करतो. ऐका या पुढची दुसरी सूचना. ज्यांना गुडघ्याचा मणक्याचा त्रास आहे त्यावरती ज्ञानेश गुरुकुल अवघ्या 100 रुपयामध्ये तुमच्या गुडघ्यावरती मणक्यावरती इलाज करते. कोणालाही गुडघ्याचं मणक्याचं औषध पाहिजे असेल, बाकीचेही विविध आजार आहे पण ते काय सांगाय मला वेळ नाही. ज्यांना पाहिजे असेल त्यांना झाल्यानंतर साधकांशी संपर्क करू सांग. याच्या पुढची एक सूचना अजून एक. या ठिकाणी आलेल्या सर्व नातेवाईक पै पाहुण्यांना नम्र विनंती आहे, आपण यांच्या जर श्राद्धात जर जेवलो तरच तुमच्या श्राद्धात कोणतरी जेवणार आहे, नाहीतर तुमचंही श्राद्धातलं जेवण वड्याला टाकून द्यावं लागेल. त्यामुळे सगळ्यांना श्राद्धाचं जेवायचं. या पुढची सूचना. लगेच पुंडलिकावर देव झाल्यानंतर सगळ्यांनी फुलं टाकायची नाही. आरती झाल्यानंतर घरातली सोडून जे बाकीची त्यांना इथे येऊन फुलं टाकायची. चुकून एखाद्याच्या डोक्यावर फुलं पडली आणि फांदी कावळा बसायला फांदी मोडाय टायमिंग झाला आणि पुढच्या वर्षी तुमचंच व्रत श्राद्ध नाही यावं यासाठी सगळ्यांना इथे येऊन फुलं टाकायची, सगळ्यांना पंक्तीला जेवायची. बोलण्याच्या ओघात जर माझ्याकडून चुकून काही शब्द गेले असते पुन्हा एकदा माफी मागतो. आमचे असणारे भाडळी गावचे सुपुत्र सचिन शिरतोडे आणि दत्ता शिरतोडे यांच्या माध्यमातून आपले असणारे गोडसे यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यावरती कडे आली. आणि ही सेवा करण्याचं, तुम्हाला ज्ञान अमृत पाजण्याचं, माझं बोबडे बोल तुम्हाला सांगण्याचं, तुमचं दर्शन घेण्याचा योग मला आला. त्याबद्दल मी भगवान परमात्म्याच्या